खरं तर आपण 2 दिवसापूर्वी राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली होती। यावेळेस अमित ठाकरे सुद्धा राज ठाकरेंबरोबर होते। आपण ही दृश्य पाहतोय तर मुंबईमध्ये एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा चालू आहे, खलबतं सुरू आहेत आणि त्याची अपडेट पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहणार आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जी भेट झाली त्यावरनं अनेक तर्कवितर्क निघत होते, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागली होती। विरोधक जे आहेत विरोधक टीका करताना दिसत होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यातले जे नेते आहेत भाजपचे किंवा महायुतीचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा आता राज ठाकरे यांनी चर्चा करायला आणि बैठका घ्यायला सुरुवात केली आहे। काल रात्री त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक झाली आणि आज एकनाथ शिंदे सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याबरोबर केशव उपाध्याय आहेत। केशवजी, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक सुरू होते, नेमकी ही समीकरणाकडे तुम्ही कसं बघता? असं भारतीय जनता पार्टीची ही भूमिका नेहमीच राहिली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि विकासाच्या मुद्द्यावरती जे भारतीय जनता पार्टी सोबत इच्छितात त्या सगळ्यांना एकत्र घेऊन सोबत जाणं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिली। त्यामुळे परवा राज ठाकरे दिल्लीमध्ये माननीय अमित शहाजींना भेटले, त्याच्यानंतर आज पुढे त्या संदर्भातली चर्चा कदाचित त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे महायुती अधिक बळकटपणे महाराष्ट्रामध्ये लोक येत्या निवडणुकीला सामोरं जाईल हे चित्र आपल्याला दिसेल। जी मनसेकडून कोणकोणत्या जागांची मागणी करण्यात आली आहे केशवजी? मला असं वाटतं ही चर्चा सगळी त्या वरिष्ठ नेत्यांमध्येच आहे। त्या चर्चेचा आता आणि शेवटी असं आहे की 3 पहिले नेते म्हणजे माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजित पवारजी आणि आता जर राज ठाकरे असे महाराष्ट्राचे 4 नेते पुढच्या काळामध्ये एकत्रित बसतील आणि महाराष्ट्रातील लोकसभेतील जागांचे योग्य पद्धतीने वाटप करतील। सर्वांचा मान या सगळ्यात ठेवला जाईल आणि महाराष्ट्राचं हित, देशाचं हित, देशाचा विकास ही या 4 नेत्यांची भूमिका आहे। त्यामुळे कुणाला किती जागा हा फार मोठा मुद्दा राहणार आहे। केशवजी, त्याचबरोबर दिल्लीमध्ये राज ठाकरे अमित शहांची भेट झाली आणि त्यानंतर आता काल देवेंद्र फडणवीसांची रात्री भेट झाल्याचं सुद्धा कळतं। एवढं सगळं होऊनही अजूनही राज ठाकरे यांची भूमिका काही स्पष्ट झालेली नाहीये। महायुतीमध्ये ते समाविष्ट होतील की नाही होणार याबाबत कुठेतरी अजूनही साशंकता आहे। अधिकृत घोषणा ते करू शकतात का या भेटीनंतर? मला शेवटी असं आहे की सगळ्या गोष्टी हे सगळे नेते एकमेक समन्वय साधत आहेत, सगळ्या गोष्टी समन्वयातनं पुढे जाणं ही भूमिका या ठिकाणी आहे। त्यामुळे जशा जशा गोष्टी स्पष्ट होत जातील मला असं वाटतं पुढच्या गोष्टी समोर तुमच्यावर येतीलच। केशवजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे या संपूर्ण बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। राज्याचं लक्ष या संपूर्ण बैठकीला लागलंय। महायुतीमध्ये मनसे सामील होणार का? या ट्रिपल इंजिन सरकारला मनसेचं इंजिन जोडलं जाणार का हे पाहणं येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। कदाचित काही तासांनीच ही गोष्ट स्पष्ट होईल। मनसेची नेमकी भूमिका काय आहे त्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबईमध्ये बैठक सुरू आहे। तर याबाबत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सुषमा अंधारे आपल्या बरोबर आहेत। सुषमाजी, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक आता सुरू आहे। काल रात्री सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक झाली असं म्हटलं जातंय। या सगळ्या समीकरणाकडे तुम्ही कसं पाहताय? ताई, पहिल्यांदा तर मी आपल्याला दुरुस्त करते की राज्याचे लक्ष वगैरे लागले तर राज्याचं अजिबात काही लक्ष लागलेलं नाहीये। राज्याचं लक्ष आता जो ऊन वाढलेला आहे, टँकरची गरज आहे, पाणी गावांमध्ये नाहीये प्यायला, कित्येक गावांमध्ये टँकर फिरतायत, त्या गोष्टींकडे लोकांची चिंता आहे। कोण चिरकुट कुठे येतात जातात याच्याकडे लोकांचं काही लक्ष काही लागलेलं नसतं। एक दुसरं असं की अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा मी त्याचा फक्त एवढाच अर्थ काढते की देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपातले सगळे नेते संपवलेले आहेत। त्यामुळे देवेंद्रजींना अनेक पक्ष फोडण्याची गरज पडते, कारण माणसंच नाहीये शिल्लक त्यांच्याकडे आणि असलेल्या लोकांना त्यांनी सगळीकडून संपवलेला आहे। तिसरा अर्थ माझ्या दृष्टीने हा आहे की म्हणजे शिंदेची फसवणूक केल्यानंतर अजितदादांची फसवणूक आणि आता पुन्हा एका वेगळ्या लोकांची फसवणूक करणं चालू आहे। बाकी सदाभाऊ खोत, महादेव जानकर, राजू शेट्टी किंवा अजून त्यांच्या संपर्कात आलेले लोक यांच्याबद्दल तर न बोललेलंच बरं। त्यामुळे भाजपच्या ह्या सगळ्या घडामोडींकडे राज्याचं लक्ष काही नाही।
लोकांना वैताग आलेला आहे, लोक अजिबात पुढे लक्ष देत नाही. सुषमाजी, त्याचबरोबर आगामी निवडणुका ज्या आहेत, महापालिका निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवरती जर राज ठाकरे महायुतीमध्ये समाविष्ट झाले तर त्याचा काही परिणाम ठाकरेंच्या शिवसेनेवरती होऊ शकतो का? छे 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 छे, असला काही कोणाचा परिणाम होत नसतो हो. काय तुम्ही काय सांगताय? ज्या माणसाचं आव्हान मोदी आणि शहांना वाटतं आणि मोदी आणि शहांना सुद्धा महाराष्ट्रात आल्यावर फक्त एकाच नावाबद्दल बोलावं लागतं, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांना अशा कुठल्याही युती-भीतीचा कसलाही परिणाम होत नाही, काहीही फरक पडत नाही. आणि राहिला प्रश्न महापालिका, उलट महापालिकाचं इलेक्शन घ्यायला भाजपा घाबरते. भाजपाला स्वतःला भीती वाटते की आपण लढू शकू की नाही लढू शकू. 4-4 पक्ष फोडून सुद्धा भाजपाला ही भीती वाटते. याच्यातच सगळं काही सामावलेलं आहे. त्यामुळे याचा काही परिणाम होईल का? त्याचा काही तर अजिबात शून्य परिणाम होतो अशा गोष्टींचा. सुषमाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपल्याबरोबर प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. प्रवीणजी, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. राजकीय घडामोडी सध्या मोठ्या प्रमाणात घडतायत. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची बैठक होते आणि दुसरीकडे विरोधक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात याकडे टीका करताना दिसत आहेत. निश्चितच या ठिकाणी अशा प्रकारचे संकेत आमचे नेते देवेंद्रजींनी काही दिवसापूर्वी दिले होते. कारण राज ठाकरे साहेबांची हिंदुत्वाची विचारधारा आमच्या पक्षाच्या विचारधारेशी मिळती आहे आणि त्याच्यामुळे आमचे सूर जुळू शकतात असे संकेतच दिले होते. आणि मला वाटतं त्या पद्धतीनं आता प्रोसेस सुरू झालेली दिसते आणि यातनं चांगलंच होईल की राज ठाकरे साहेबांसारखा लोकप्रिय नेता विकसित भारताला मोदी साहेबांच्या संकल्पनेला प्रभावित होत हिंदुत्वाची भूमिका घेऊन येत असेल तर त्याचा फायदाच युतीला होणार आहे. आता मागाशी कोणतरी आमच्या सुषमाताई होते वाटतं की 4 पक्ष फोडून तोडून, त्यांची नजरच त्या ठिकाणी नकारात्मक असल्यामुळे त्यांना फोडून तोडून वाटतंय. आम्ही सांगतोय की इथे जास्तीत जास्त लोकांना एकत्रित घेऊन आमचा राष्ट्रीय पक्ष मोठा पक्ष असताना जर मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी अनेक समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर त्या ठिकाणी आता इथे एवढे पक्ष असल्यामुळे आमच्या जागा कमी झाल्यात ना. परंतु आमच्या जागा कमी होणं, आमचे उमेदवार कमी होणं यापेक्षा मोदी साहेबांना खासदार पाठवून देशामध्ये पुन्हा मोदी साहेब पंतप्रधान होणं हे आमच्यासाठी लक्ष्य आहे. आणि त्याच्यावर फोडून तोडून म्हणण्यापेक्षा व्यापक भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही करतोय असं आम्हाला वाटतं. आता त्यांना मुद्दे नाहीत, काही सांगायला नाही, परत राज ठाकरे भाजप सोबत जाणार. नक्कीच प्रवीणजी, त्याचबरोबर पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे तो म्हणजे भाजप आणि मनसेची जी काही युती आहे ती त्या युतीबद्दल अधिकृत घोषणा कधीपर्यंत होऊ शकते? का अजून घोषणा होत नाहीये? आगामी काळामध्ये आता होईल की आगामी काळामध्ये याबद्दल भाष्य केलं जाईल? नाही, मला वाटतं घोषणा तर होईलच, कारण शेवटी घोषणा काय तो एक दिवसाचा विषय नसतो. त्याच्या मागे प्रक्रिया असते, चर्चा असते, देवाणघेवाण असते. त्याच्यामुळे मला वाटतं ह्या अंतिम टप्प्यामध्ये चर्चा आलेल्या आहेत. तिन्ही पक्षांच्या आमच्या चर्चा तर झाल्याच होत्या. तर राज ठाकरे साहेब असतील तर आणखी आता सीएम डीसीएम चर्चा करतील आणि मला वाटत नाही की फार काळ लागेल. लवकरात लवकर या संदर्भामध्ये घोषणा सुद्धा होऊ शकते. आणि प्रवीणजी, राज ठाकरेंनी नेमकी मागणी काय केली आहे? कोणत्या मागणींमुळे अजून अधिकृत घोषणा होत नाहीये? नाही, राज ठाकरेंनी काय मागणी केली मला कल्पना नाही, पण स्वाभाविकपणे त्यांना जागा मिळाव्यात अशी मागणी असू शकेल आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी एकत्रित बसून त्या ठिकाणी घेतील. परंतु राज ठाकरे साहेबांचा एक स्वभाव आहे, मी जवळून त्यांना पाहिलंय, त्यांच्यासोबत काम केलंय. व्यक्तिगत जसं बाळासाहेब दिलदार होते की जागा देताना घेताना एक व्यापक विचार आणि एक धाडसी नेतृत्व आहे. त्याच्यामुळे जागा किती मिळतील नाही मिळतील एकदा त्यांचा विचार जर मोदी साहेबांना त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या बाजूने राहायचा निश्चित झाला तर जागावरही काही काट्याकुट्ट होईल असं मला वाटत नाही. तसे ते एक दिलदार नेते समन्वयाचा मार्ग निघेल.